नमस्कार मित्रांनो, सध्या जुलै महिना सुरू आहे आणि बाहेर पावसाळा अगदी रंगात आलाय. पण तुम्हाला माहीत आहे का, पावसाळा जितका आल्हाददायक असतो तितकेच या दिवसात पोटाचे आजार आणि इन्फेक्शन वाढायचा धोका जास्त असतो. अशा वेळी आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी एक उत्तम सोपा उपाय सांगून ठेवला आहे. तो म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी, जे आत्ताच्या भाषेत बेस्ट नॅचरल डिटॉक्स मानले जाते. पण हे पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती, याचे वैज्ञानिक फायदे काय आहेत, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्याला उषापान म्हणतात. तांब्यामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जेव्हा आपण यामध्ये 8 ते 10 तास पाणी साठवून ठेवतो तेव्हा तांब्याचे सूक्ष्म अंश पाण्यात विरघळतात आणि पाणी पूर्णपणे शुद्ध होते. याचे काही 4 फायदे खालीलप्रमाणे आहेत. पोटाच्या समस्यांवर गुणकारी. तांब्याचे पाणी पोटातील गॅस, अपचन, ॲसिडिटी कमी करते. पावसाळ्यात मंद झालेली पचनक्रिया सुधारवण्यासाठी हे पाणी अमृत मानले जाते. रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. तांब्यामध्ये असणारे मिनरल्स शरीराची इम्युनिटी वाढवतात. यामध्ये पावसाळी इन्फेक्शन, तापाचा धोका कमी होतो. वजन नियंत्रणात मदत करते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हे पाणी शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करण्यासाठी, चरबी जाळण्यासाठी आपल्याला मदत करते. त्वचेसाठी फायदेशीर. तांब्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात, जे त्वचेतील चमक वाढवतात आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ देत नाहीत. पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि नियम. थांबा. तांब्याचे पाणी पिताना या 3 चुका कधीच करू नका, नाहीतर फायद्याऐवजी तोटा होईल. नियम क्रमांक 1. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 ते 10 तास पाणी ठेवलेलेच पाणी गुणकारी असते. त्यामुळे रात्री पाणी भरून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. नियम क्रमांक 2. हे भांडे कधीही थेट जमिनीवर किंवा फरशीवर ठेवू नका. खाली लाकडी पाट किंवा स्टँड ठेवावा. नियम क्रमांक 3. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तांब्याचे भांडे रोज स्वच्छ घासले पाहिजे. त्यासाठी लिंबू आणि मिठाचा वापर करा किंवा चिंचेचा वापर करू शकता, जेणेकरून तांब्याचा आतील काळा थर निघून जाईल. तर मित्रांनो, या पावसाळ्यात आजारी पडण्यापेक्षा आजपासूनच तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे सुरू करा आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.